पहिल्या सीझनमध्ये अजून काही कलाकार होते ज्यांच्याबरोबर आम्ही ही मजा केली आहे. तर आता त्यांना मिस करते या मंगळागौर कार्यक्रमाला. पहिल्या मंगळागौरमध्ये मी काहीतरी त्या सुपासोबत खेळत होतो. दुसऱ्या मंगळागौरमध्ये आम्ही एकत्र फुगडी घातलेली. आता तिसऱ्यामध्ये काय होणार आहे ते माहीत नाही आता. पण आमच्या इथे खूप पळणं पडणं असं सगळं असतं, त्याच्यामुळे ते वन पीसपेक्षा साडीत जास्त कम्फर्टेबल आहे. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या सेटवर आली आहे. आणि याआधी तुम्ही जयदीप गौरीची मंगळागौर पाहिली असेल, पण आत्ता नित्य अधिराजची पहिली मंगळागौर आहे आणि ते दोघंच माझ्यासोबत आहे. खूप गोड दिसत आहे नेहमीप्रमाणेच. कसे आहात? थँक्यू सो मच. मस्त. मज्जेत. आणि मंगळागौर वगैरे हा सण आहे. कसा शूट सुरू आहे, म्हणजे कसं शूट करताय तुम्ही आणि किती धमाल येते सध्या? एकतर अधिराज आणि नित्याची पहिली मंगळागौर आहे, तर ती मंगळागौर होण्याआधी बरंच काही घडतं आहे आणि मग ती मंगळागौर होते. आणि मंगळागौर थोडी यावेळेला वेगळी आहे, थोडी सिमिलर पण आहे, थोडी वेगळी पण आहे. हीच गंमत आहे. सध्या एवढंच सांगेन मी. नाही, मंगळागौर मालिकेत साजरी केली जावी किंवा हा सण साजरा केला जावा त्यासाठी नित्याने आम्हाला ब्लॅकमेल केलं आहे की माझं लग्न झालं आहे आणि काय झालं जर मागच्या जन्मी मी बराच वेळा मंगळागौर खेळली असेल, सगळ्या खेळ खेळले असेल, पण या जन्मात या जन्मात माझं पहिलं लग्न झालं आहे. सो मला मंगळागौर साजरा करायचा आहे हा सण. सो आय थिंक आम्ही सगळे रेडी झालो आहे आणि त्यामुळे जसं तुम्ही बघितलं आता की मंगळागौरचं शूटिंग खूप छान सुरू आहे. सगळे आम्ही एन्जॉय करतो आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की हे आय थिंक आपण तिसऱ्यांदा शूट करतो आहे मंगळागौर हा सण. यापूर्वी मालिकेत 2 वेळा आम्ही दाखवलं आहे, पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन असतं. सो पहिल्या मंगळागौरमध्ये मी काहीतरी त्या सुपासोबत खेळत होतो. दुसऱ्या मंगळागौरमध्ये आम्ही एकत्र फुगडी घातलेली. आता तिसऱ्यामध्ये काय होणार आहे ते माहीत नाही आता. बघू. बरं, खेळायला किती आवडतं? म्हणजे जेव्हा मी शालिनीसोबत बोलली आहे तेव्हा तुमच्या दोघांची होडी जी खूप रंगायची वगैरे छान अशा आठवणी सांगितल्या. सो ते सगळं आत्ता आठवतंय ही मंगळागौर पाहून? हो, अर्थात आठवतं आहे. आणि पहिल्या सीझनमध्ये अजून काही कलाकार होते ज्यांच्याबरोबर आम्ही ही मजा केली आहे. तर आता त्यांना मिस करते या मंगळागौर कार्यक्रमाला. पण आयडिया आहे, सावरी आहे, पावनी आहे, शालिनी आहे. तर त्याच्यामुळे या मंगळागौरला काहीतरी वेगळी मजा आहे. तर ती तुम्हाला मालिकेत पाहायला मिळेलच. बरं मंदार, तुझ्या रिअल लाईफ पार्टनरसोबत हा खेळ खेळायला तुला आवडतो का? किंवा कधी फुगडी वगैरे ट्राय केली आहेस कधी? तू आयडिया दिली आहेस मला आता. हे कधीच नाही केलं आहे मी. नाही. तरी फुगडी ट्राय कर. हो चालेल, पण पण आता यापूर्वी असं कधीच आम्ही मंगळागौर किंवा कशात आम्ही पार्टिसिपेट केलं नाही आहे रिअल लाईफमध्ये. आणि माझे जे काही जे एक्सपिरियन्स आहेत सणांशी आणि जे काही सणांचं जे काही सणांमध्ये आपण खेळ खेळतो, मंगळागौरमध्ये जे काही खेळ असतात किंवा इतर कुठले सण आपण सेलिब्रेट करतो मालिकेत, ते सगळे इथेच एक्सपिरियन्स करतो आहे मी. सो पण हां, जसं तू आता म्हणाली आहेस तर आय थिंक एक फुगडी घालायला नक्की आवडेल मला. बरं, आता नित्या इतकी सुंदर दिसते, कॉम्प्लिमेंट द्यायला नाही सांगणार, पण तिने जे दागिने घातलेत त्यांची नावं, एक 4 ते 5 तरी नावं. कोणती दागिने माहिती आहेत? बांगड्या आहेत, हात नेकलेस आहे. मग नाही, ते तेवढं डिटेलमध्ये मला माहीत आहे. नेकलेस माझ्यासाठी सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे बांगड्या, नेकलेस, रिंग्स, याला काय म्हणतो आपण, नथ आणि कानातले आहेत आणि गजरा. बस एवढंच. नाही, ऑफकोर्स ती सुंदरच दिसते आणि प्रत्येक वेळी जेव्हा गौरी किंवा नित्या या अटायरमध्ये असते तेव्हा ती अजून सुंदर दिसते. सुंदर ती आहेच, पण अजून छान दिसते ती आणि त्यामुळेच लोकांना एवढी आवडते. बरं, आता तू तुला कोणता दागिना आवडतो किंवा 5 पारंपरिक दागिन्यांची नावं सांगायची आहेत? ओके, मुळात मला मोत्याचे दागिने फार आवडतात, त्याच्यामुळे हा अट्टहास आहे. अट्टहास म्हणजे होती लिबर्टी तर मी म्हटलं चालेल घालते. तर अर्थात नथ पहिली, त्याच्यानंतर ठुशी आवडते मला. काय म्हणतात? ठुशी. त्याच्यानंतर मोत्याच्या साखळ्या. हो, वेल, ज्याला वेल म्हणतात ते.
हां मी घातलंय त्याची नाव, मला वाटलं की 5 दागिन्यांची. हां तर वेल आहे, पाटले आहेत, त्याच्यानंतर तोडे आहेत, आणि लक्ष्मीहार, कोल्हापुरी साज. तर तो काय कुठे? तो आता मी परिधान नाही केलाय, पण तो एक प्रकार आहे. तर तो पण खूप सुंदर दिसतो. वर्षा मॅमकडे आहे तो, आणि खूप त्यांनी अजून सौंदर्य खुलतं स्त्रीचं. तर असे जे पारंपरिक आहेत आणि त्याच्यात मोत्याचे दागिने, असं मला एक कॉम्बिनेशन खूप आवडतं. बरं, नित्या कशात जास्त कम्फर्टेबल आहे? म्हणजे तिचे आधीचे वेस्टर्न लुक आम्ही पाहिलेत, सो आत्ता नित्या कशात कम्फर्टेबल आहे? गौरीमुळे नित्याला, म्हणजे गौरीमुळे मला साडी नेसायची तर सवय होतीच, पण आमच्या इथे खूप पडणं असं सगळं असतं, त्याच्यामुळे ते वन पीसपेक्षा साडीत जास्त कम्फर्टेबल आहे. सो तेवढ्यासाठी फक्त साडी मला जास्त कम्फर्टेबल वाटते, जेणेकरून पळण्याचे सीन्स असतील, पडण्याचे सीन्स असतील, जे काही टास्क असतात, स्टंट्स असतात, तर ते सगळं साडीमध्ये बेटर दिसतं आणि करताना पण कम्फर्टेबल असतं. बरं, नित्या आता दादागिरी करते असं म्हणायला हरकत नाही तुझ्यावर. सो मी आत्ता ह्याच्यावर नाही, संपूर्ण मॅम, दादा- हो येस. सो मग ते कसं आत्ता आहे? म्हणजे तू सिरियलमध्ये आत्ता डाऊन तिचं ऐकणं वगैरे सगळं, येस, आणि आता ती दादागिरी करून ऐकायला भाग पडते, ते सगळं सीन कसं आहे आणि आधीपेक्षा आत्ता किती जास्त बेटर वाटतंय? पहिला सीझन वेगळा होता कम्प्लिटली. आय थिंक गौरीचं कॅरेक्टरच वेगळं होतं. गौरी खूप गोड मुलगी होती, नित्यासुद्धा गोड आहे, पण नित्या खूप स्ट्रॉंग हेडेड आहे आणि कॉन्फिडंट आहे. सो ते सगळे गुण आम्ही या मालिकेत दाखवतो आहे प्रत्येक कॅरेक्टरचे. सो लाईक अधिराज जयदीपपेक्षा खूप वेगळा आहे. आणि नित्याबद्दल जर बोलायचं झालं तर लाईक आय सेड की खूप स्ट्रॉंग हेडेड आहे, त्यामुळे ती प्रयत्न करते अधिराजला सगळं पटवून देण्याची की आपला हा पुनर्जन्म आहे आणि या सगळ्या गोष्टी आधीसुद्धा घडून गेल्या आहेत. तर तिचे ते सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि ऑफकोर्स गौरीपेक्षा वेगळे कॅरेक्टर आहे आणि ती खूप छान प्ले करते या कॅरेक्टरला. अजून काय म्हणू की आय थिंक वी आर व्हेरी हॅपी की लोकांना जयदीप गौरीसारखी नित्या आणि अधिराजची जोडीसुद्धा आवडते. सो आय एम हॅपी. बरं, तू याआधी ही मंगळागौर कधी खेळली आहेस की फक्त मालिकेत कळलं मंगळागौरचं काय महत्त्व असतं किंवा ते खेळ वगैरे सगळं? मला खेळ माहिती होते, पण मी जास्त खेळले ती मालिकेमध्येच. त्यामुळे अजून म्हणजे बघणं आणि करणं ह्यात फरक असतो. तर टेक्निकली ज्या गोष्टी असतात त्या मला करताना कळल्या. आणि अर्थातच तो ग्रुप असतो त्याच्यामुळे ते सांगतात. मग माधवीताई असेल, माधवी निमकर, किंवा अम्मा असेल, तर ह्या पण सांगतात की हे असं ते तसं, तर मग मजा येते. आणि ऑफकोर्स डान्स असल्यामुळे त्याच्यात थोडं म्युझिक आणि ह्या गोष्टी असल्यामुळे अजूनच मजा येते. शालिनीसोबत कोणता खेळ खेळायला आवडेल? म्हणजे बरेच नावं सांगितली तिने मला, फुगडी असेल किंवा हो. वेगवेगळी होडी वगैरे असे प्रकार असतील. सो कोणता खेळ खेळायला आवडेल तिच्या? नित्या आणि शालिनी. फुगडी आवडेल, फुगडी, त्याच्यानंतर बस फुगडी असते ती आवडेल, होडी आवडेल, त्याच्यानंतर सुपाचा एक खेळ असतो तो, बरेच आहेत. आणि कसं ताईसुद्धा म्हणजे वर्कआउट आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तिची बॉडी फ्लेक्झिबल आहे आणि ती इझिली गोष्टी करते. तर आय थिंक तिच्यावर कुठलाही प्रकार करताना मजाच येईल आणि ती इझिली करेल पण. आणि मंदारला पण हे सगळे गेम शिकवशील. सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कुठला माहिती आहे? पुनर्जन्माचा खेळ. तर मला पुनर्जन्माचा खेळ खेळायला आवडतो. तिसरा जन्म नक्कीच होईल असं मला वाटतंय. कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. सो थँक्यू सो मच. दोघेही खूप छान दिसताय, कॅरेक्टर छान करताय. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.